नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या राजाराणी या यूट्यूब चॅनलमध्ये। माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये अत्यंत मोठा बदल करण्यात आलेला आहे। आता योजनेमध्ये 7 मोठे बदल केलेले आहेत। या योजनेमध्ये अर्जाची मुदत वाढ असेल, अविवाहित महिलांना लाभ असेल, उत्पन्नाचा दाखला असेल, डोमासाईल दाखला, जमिनीची अट, वयाची अट, या सर्वांचे जे बदल आहेत ते काय बदल झालेले आहेत ते या व्हिडिओमध्ये आज मी तुम्हाला सांगणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या संदर्भात निवेदन करू इच्छितो। तर पहिला बदल जो आहे तो आहे सदर योजनेत अर्ज करण्याची मुदत दिनांक 1 जुलै 2024 ते 15 जुलै 2024 पर्यंत ठेवण्यात आली होती। या मर्यादेत सुधारणा करण्यात येत असून आता सदर मुदत 2 महिने ठेवण्यात येत असून ती दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत लाभार्थी महिलांना अर्ज करता येईल। तसेच दिनांक 31 ऑगस्ट 2024 पर्यंत अर्ज करण्यात आलेल्या लाभार्थी महिलांना दिनांक 1 जुलै 2024 पासून दरमहा ₹1500 आर्थिक लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच काय, तर पहिले फक्त 15 दिवस आपल्याला अर्ज करण्यासाठी मुदत देण्यात आली होती, तर आता मुदत 2 महिने वाढवलेली आहे। म्हणजेच आता 31 ऑगस्टपर्यंत आपण हा अर्ज करू शकतो। त्याचबरोबर आपण 31 ऑगस्टपर्यंत ज्यांनी अर्ज केलेले आहेत त्यांना 1 जुलैपासूनच त्यांच्या अकाउंट म्हणजे पैसे 1 जुलैपासूनच त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहेत। तर त्यानंतरचा दुसरा बदल आहे तो म्हणजे या योजनेच्या पात्रतेमध्ये आदिवास प्रमाणपत्र आवश्यक असल्याचे नमूद करण्यात आले होते। म्हणजेच काय, तर डोमासाईल। तर आता लाभार्थी महिलेकडे जर डोमासाईल म्हणजे आदिवास प्रमाणपत्र उपलब्ध नसेल तर त्याऐवजी काय करायचं आहे, तर 15 वर्षापूर्वीचे रेशनिंग कार्ड, जर रेशनिंग कार्ड तुमच्याकडे नसेल तर मतदान ओळखपत्र आणि शाळा सोडलेल्याचे प्रमाणपत्र किंवा जन्मदाखला, या चारीपैकी कोणतेही एक प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर तिसरा मोठा बदल जो करण्यात आलेला आहे तो म्हणजे सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट जी होती ती वगळण्यात आलेली आहे। चौथा जो बदल करण्यात आलेला आहे तो म्हणजे सदर योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात येत आहे। म्हणजेच पहिल्या वेळेस 21 ते 60 वर्षापर्यंत वयोगटातील महिलांना अर्ज करता येत होता, तर आता 21 ते 65 वर्ष म्हणजे 5 वर्षाचा कालावधी वाढवण्यात आलेला आहे। 65 वर्षाच्या वयापर्यंत ज्या लेडीज आहेत त्या आता म्हणजे 60 वर्षाच्या पुढच्या लेडीजसुद्धा इथे आता अर्ज करू शकतात। तसेच पाचवा जो बदल करण्यात आलेला आहे तो परराज्यात जन्म झालेल्या महिलांनी महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषाबरोबर जर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे म्हणजे जन्मदाखला किंवा शाळा सोडलेल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे। म्हणजेच यातील कोणतेही एक म्हणजे जन्मदाखला किंवा शाळा सोडलेला दाखला यापैकी कोणतेही एक इथं ओळखपत्र जर असेल तर इथे ग्राह्य धरण्यात येणार आहे। त्यानंतर जो 6वा बदल करण्यात आलेला आहे तो 2.5 लाख रुपये उत्पन्न दाखला उपलब्ध नसेल तर ज्या कुटुंबामध्ये पिवळे किंवा केशरी रेशनिंग कार्ड उपलब्ध असेल त्यांना उत्पन्नाच्या दाखला प्रमाणपत्रातून सूट देण्यात येत आहे। म्हणजेच ज्यांच्याकडे पिवळे आणि केशरी रेशनिंग कार्ड उपलब्ध आहे त्यांच्याकडे जर उत्पन्नाचा दाखला नसेल तरीही त्यांना फक्त पिवळे आणि केशरी रेशनिंग कार्ड असेल आणि उत्पन्नाचा दाखला नसेल तरीही त्यांना ते प्रमाणपत्रामध्ये सूट देण्यात आलेली आहे, ते अर्ज करू शकतात उत्पन्न दाखला नसेल तरीही। त्यानंतर जो 7वा बदल करण्यात आलेला आहे तो खूप मोठा बदल आहे। हा कोणालाही वाटलं नव्हतं असा बदल होऊ शकतो। तर हा बदल आहे तो म्हणजे सदर योजनेत कुटुंबातील एका पात्र अविवाहित महिलेला सुद्धा या योजनेचा लाभ देण्यात येणार आहे। म्हणजेच काय, तर 21 वर्षाची एखाद्या कुटुंबामध्ये जर एखादी मुलगी असेल, अविवाहित मुलगी असेल तर तिला सुद्धा या गोष्टीचा लाभ घेण्यात येणार आहे। हे सर्वात मोठे 7 बदल करण्यात आलेले आहेत, तर हे खूप महत्त्वाचे आहेत, तर हे सर्वांना माहिती असणं खूप गरजेचं आहे।